नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुमित्राताईंची तब्येत अजूनही बरी नसते। आता नाना सुमित्राताईंची काळजी घेत असतात। तर आता ऋषिकेश सुमित्राताईंची तब्येत कशी आहे हे विचारण्यासाठी रूममध्ये येतो आणि सुमित्राताईंना विचारतो, आई तुझी तब्येत कशी आहे आता? आणि हो, आज तू अजिबात उठायचं नाही, तू फक्त आराम करायचा आहे, कारण माझ्या आईला त्रास झालेला मी सहन नाही करू शकत। आई तू आराम करशील ना? सुमित्राताई म्हणतात, मला मेलीला काय झालंय? तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, आई अगं तू असं का बोलतेस? तुझी तब्येत खरंच खूप नाजूक आहे, अजूनही तुला बरं वाटलं नाही, त्यामुळे तू तुझी काळजी घे। नाना अहो तुम्ही तरी समजवा। नाना म्हणतात, ऋषिकेश अरे सगळं काही समजावून झालंय, परंतु ऐकून घेण्याची तिची मनस्थितीच नाही आहे। ऋषिकेश म्हणतो, आई प्लीज असं वागू नकोस, माझ्यासाठी तरी स्वतःची काळजी घेशील ना? असं म्हणत ऋषिकेश आता सुमित्राताईंना काळजी घ्यायला सांगत असतो, परंतु सुमित्राताई मात्र काहीच बोलत नाहीत। तर दुसरीकडे जानकी बाहेर जाण्यासाठी निघालेली असते आणि तेवढ्यातच आता लताबाई बाहेर येतात आणि जानकीला आवाज देत म्हणतात, जानकी अगं कुठे निघालीस? तर जानकी म्हणते, माझं एक महत्त्वाचं काम आहे, जाऊन येते। तर आता लताबाई जानकीला म्हणतात, अगं मला चहा तरी दे। जानकी म्हणते, अहो सकाळी दिला होता ना तुम्हाला। लताबाई म्हणतात, मग काय झालं? पुन्हा चहा देऊ शकत नाही का? आणि मी पुन्हा चहा पिऊ शकत नाही का? मला दुसऱ्यांदा चहा हवा आहे आणि तू देणार नाही आहेस का? जानकी म्हणते, माझं खरंच खूप महत्त्वाचं काम आहे, मी बाहेर जाऊन येते, आल्यावर तुम्हाला चहा देतेस ना? लताबाई म्हणतात, नाही मला आत्ताच हवा आहे। काय बाई आजकालच्या सुना सासूला चहासुद्धा देणं यांना जड झालं आहे। राहू देत, तुला जर द्यायचं नसेल तर नको देऊस, मी ऋषिकेशला सांगेन, माझा मुलगा माझ्यासाठी चहा देईलच, नाहीतर मी स्वतःसाठी बनवून घेईन। एक काम करते, ऋषिकेश रिकामी आहे का बघते, त्याला आवाज देते। असं म्हणत आता लताबाई ऋषिकेशला आवाज देतात। जानकी म्हणते, अहो तुम्ही त्यांना कशाला आवाज देताय? थांबा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते। असं म्हणत आता जानकी धावत पळत किचनमध्ये जाते आणि म्हणू लागते, काय तर म्हणे यांना आता अचानकच चहा हवाय, मी सांगते मला बाहेर जायचं आहे, पण नाही यांना चहा हवाय, बरं झालं मी सकाळीच करून ठेवला होता, नाहीतर या काही थांबल्या नसत्या। असं म्हणत जानकी थर्मासमध्ये असणारा चहा ओतते आणि लताबाईंना नेऊन देते। तर दुसरीकडे सुमित्राताई ऋषिकेशला म्हणतात, बरं झालं दुसऱ्या आईची काळजी तरी वाटत आहे आणि विचारायला तरी आलास, असाच अधूनमधून येत जा। ऋषिकेश म्हणतो, आई अगं तू असं का बोलतेस? मात्र सुमित्राताई पुढे काहीच बोलत नाहीत। तर नाना ऋषिकेशला शांत करत म्हणतात, ऋषिकेश बाळा, अरे ती आता नाराज आहे, ती अस्वस्थ आहे, तिला खूप वाईट वाटतंय आणि ती खूप रागवली आहे, त्यामुळे आता ती काहीही बोलणार नाही, परंतु तिचा राग शांत झाला की ती सगळ्यांशी नक्कीच चांगली वागेल, तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल, तुला कामाला जायचं असेल ना, जा तू निघ आता। असं म्हणत आता नाना ऋषिकेशला कामासाठी जायला सांगतात। ऋषिकेशचा पाय काही हलत नसतो, ऋषिकेशला सुमित्राताईंची काळजी वाटत असते आणि म्हणूनच ऋषिकेश सुमित्राताईंच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो आणि त्यानंतर तिथून निघून जातो। सुमित्राताईंना सुद्धा भरून आलेलं असतं, त्यांचा मुलगा त्यांच्याजवळ आला या गोष्टीचं सुमित्राताईंना खूप आनंद झालेला असतो, परंतु दुसरीकडे ऋषिकेशची पहिली आई परत आल्यामुळे त्यांच्या मनातील वेदना काही कमी होत नाहीत। तर इकडे ऋषिकेश बाहेर येतो आणि लताबाईंना विचारतो, आई तू मला आवाज दिलास का? लताबाई म्हणतात, हो रे बाळा, काय करणार सांग ना, तुझी ती नकटी बायको, अरे ती तर मला चहा द्यायलाही तयार नाही, तिला अजूनही असंच वाटतंय की मी तिची सासू नाही आणि म्हणूनच ही सगळी काही नाटकं चालली आहेत। ऋषिकेश म्हणतो, नाही आई, असा तुझा गैरसमज होतोय, जानकी असं नाही वागणार। तर लताबाई म्हणतात, मग बघू ना चहा देते का? आणि त्याचवेळी आता गुलाबदादा बोलत येतात, गरमागरम चहा, गरमागरम चहा, असं म्हणत लताबाईंच्या समोर चहा ठेवतात। आता ऋषिकेश म्हणतो, पाहिलंच ना आई, मी तुला म्हणालो होतो ना की जानकी तशी नाही आणि जानकी कोणासोबत अशी वागणारही नाही, आता तुला हवा होता ना गरमागरम चहा आणि वेळेत मिळालाय, मग घे बघू। तर लताबाई म्हणतात, हो रे राजा, वेळेत तर मिळालाय, परंतु कोणाकडून? नोकराकडूनच ना, स्वतः तर चहा द्यायला आलीच नाही, स्वतः चहा द्यायला आली असती तर काय झालं असतं? आता लताबाईंचा हा प्रश्न ऐकताच गुलाब म्हणतो, वहिनीसाहेबच आल्या असत्या, परंतु वहिनीसाहेबांना महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला चहा आणि टोस्ट खारी हवी आहे का विचारायला, तुम्हाला हवी आहे का काही? लताबाई म्हणतात, नाही नको। ऋषिकेश विचारतो, म्हणजे जानकी आतमध्ये नाही आहे का? गुलाब म्हणतो की नाही, त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम होतं आणि म्हणूनच धावत पळत जानकी वहिनी कुठेतरी निघून गेल्या आहेत। तर आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेश विचार करत म्हणतो, जानकी आणि यावेळी नक्की कुठे गेली असेल, काय असेल तिचं महत्त्वाचं काम?
तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की जानकी डॉक्टर श्रीकांत यांची भेट घेण्यासाठी आलेली असते. आता ज्यावेळी जानकी डॉक्टर श्रीकांत यांना घडलेला सर्व प्रसंग सांगते त्यावेळी डॉक्टर श्रीकांत यांनाही धक्का बसतो. जानकी म्हणते की हो, रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर डॉक्टर श्रीकांत म्हणतात की असतीलही कदाचित पॉझिटिव्ह, कारण त्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. जानकी म्हणते की नाही, रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, परंतु ते रिपोर्ट खरे नाहीत, कारण मला खात्री आहे त्या ऋषिकेशच्या आई असूच शकत नाहीत. डॉक्टर श्रीकांत म्हणतात, अहो तुम्ही असा आरोप कसा काय करू शकता? तुमच्या समोरच तर मी सॅम्पल घेतलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या देखरेखीखाली टेस्ट करण्यात आली आहे. जानकी म्हणते, परंतु मला असं म्हणायचं आहे त्या सॅम्पलमध्ये कुठे बदल तर झाला नाही ना? म्हणजे सॅम्पल वगैरे चेंज तर झालं नाही ना? तर डॉक्टर श्रीकांत आता जानकीला आठवण करून देत म्हणतात, वहिनी अहो असा कसा बदल होईल? खरं तर ज्यावेळी मी सॅम्पल घ्यायला तुमच्या घरी आलो होतो त्यावेळी तुम्ही मला म्हणालात की तुम्ही आत्ताच माझ्या समोर सॅम्पल घ्या, आणि म्हणूनच मी तुमच्या समोरच त्यांचं आणि ऋषिकेश दादांचं सॅम्पल घेतलं होतं ना, आणि ते तुम्हालाही माहीत आहे. जानकी म्हणते की हो, हे सगळं काही मला माहीत आहे, परंतु ज्यावेळी तुम्ही लॅबमध्ये सॅम्पल घेऊन गेलात त्यावेळी कुठे चहा पाण्यासाठी वगैरे थांबला होता का? तर डॉक्टर श्रीकांत म्हणतात की नाही, मी डायरेक्ट आमच्या लॅबमध्येच निघून गेलो होतो आणि माझ्या देखरेखीखाली मी स्वतः हे टेस्ट केले आहेत आणि म्हणूनच रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. तर जानकी म्हणते, मला तुमच्यावर अविश्वास दाखवायचा नाही आहे किंवा तुमच्यावर संशयही नाही घेत आहे, फक्त एवढंच की माझं मन मला सांगते की रिपोर्ट नक्कीच बदलले गेले आहेत. डॉक्टर श्रीकांत म्हणतात, नाही वहिनी, हे शक्य नाही. जानकी म्हणते की नाही, हे रिपोर्ट नक्कीच कोणीतरी बदलले आहेत. तर दुसरीकडे डॉक्टर श्रीकांत यांना एक फोन आलेला असतो. डॉक्टर श्रीकांत म्हणतात की हो, माझी गाडी मी संध्याकाळी घेऊन जाण्यासाठी येणारच आहे, परंतु जे काही स्क्रॅचेस आहेत ते सगळे काही नीट करा, आणि हो, जिथे स्क्रॅचेस आहेत तिथे कलरही द्या. आता हे ज्यावेळी जानकी ऐकते त्यावेळी जानकी डॉक्टर श्रीकांत यांना म्हणते, मी एक विचारू का? डॉक्टर श्रीकांत म्हणतात, बोला ना वहिनी. तर जानकी म्हणते, तुम्ही ते आता गाडीबद्दल काय बोलत होता? काय झालं आहे गाडीला? तर डॉक्टर श्रीकांत म्हणतात की तुमच्या घरून ज्यावेळी मी सॅम्पल घेऊन निघालो त्यावेळी वाटेत माझा एक अपघात झाला. खरं तर मी तर सरळ लाईननेच चाललो होतो, समोर एक बाईकवाला आला आणि मग वादावादी झाली. आता घडलेला सर्व प्रसंग डॉक्टर श्रीकांत जानकीला सांगू लागतात. आता त्याचवेळी जानकीच्या लक्षात येतं की सॅम्पल हे त्याचवेळी बदललं गेलं असावं. जानकी म्हणते, एक मिनिट, म्हणजे ज्यावेळी तुम्ही गाडी थांबवलीत त्यावेळी कदाचित सॅम्पल बदललं गेलं असावं. डॉक्टर श्रीकांत म्हणतात, वहिनी अहो हे कसं शक्य आहे, आणि एवढ्या कमी वेळात कोण सॅम्पल बदलेल? जानकी म्हणते, शक्य आहे. एखाद्याला जर असं काही घडवून आणायचं असेल तर ती व्यक्ती घडवून आणू शकते, आणि कदाचित असंच काहीतरी घडलं असावं. जानकी म्हणते, बरं मला एक सांगाल का, हे कुठे नक्की घडलं होतं? तर डॉक्टर श्रीकांत म्हणतात, हे भालेराव उद्यान आहे ना, तिथेच हे सगळं काही घडलं होतं, जवळच्या नाक्यावरच. जानकी म्हणते, थँक्यू सो मच. असं म्हणत जानकीचा निरोप घेत आता डॉक्टर श्रीकांत तिथून निघून जातात. जानकी म्हणते, म्हणजे हे सगळं काही भालेराव उद्यानाच्या आसपासच घडलं आहे आणि या सगळ्याचा शोध मला तर घ्यावाच लागेल. तर दुसरीकडे आता ऋषिकेश जानकीला फोन करतो. जानकी म्हणते, बोला ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं तू कुठे आहेस? जानकी म्हणते, ऋषिकेश. परंतु आता ऋषिकेशला जानकीचं बोलणं काही ऐकू येत नसतं. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं नेटवर्क नाही आहे का? आता म्हणूनच जानकीशी बोलण्यासाठी ऋषिकेश बाहेर येतो आणि त्याच संधीचा फायदा ऐश्वर्या आणि सारंगने घेतलेला असतो. इकडे जानकी आणि ऋषिकेश एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु नेटवर्कमुळे त्यांच्यामध्ये संवादच होत नाही. आणि तेवढ्यातच इथे लताबाई ऐश्वर्याने त्यांच्याजवळ दिलेले दगड चहामध्ये टाकते, तर दुसरीकडे सारंग आता त्याच्याजवळ असणारे दगड बेसिंगमध्ये टाकतो. आणि त्यावेळी आता ऋषिकेश विचारतो, जानकी अगं तू कुठे आहेस? जानकी म्हणते, ऋषिकेश नेटवर्कचा इश्यू आहे, पण मी घरीच येत आहे, एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर आले होते. ऋषिकेश म्हणतो, जानकी तू जिथे कुठे असशील तिथून लवकरात लवकर घरी ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. जानकी म्हणते की हो ऋषिकेश, मलाही तुमच्याशी बोलायचं आहे, मी येतच आहे. असं म्हणत आता जानकी घरी येण्यासाठी निघालेली असते, परंतु त्याचवेळी आता लताबाई नाटक करत मोठ्यानेच ओरडतात. ऋषिकेश विचारतो, आई अगं काय झालंय? आता लताबाई नाटक करत म्हणतात, बाळा अरे काय ते माहीत नाही, परंतु चहा पित असताना दाताखाली काहीतरी सापडलंय. असं म्हणत त्या तोंडातील दगड बाहेर काढतात आणि म्हणतात, दगड म्हणजे चहामध्ये दगड? ऋषिकेश म्हणतो, हे कसं शक्य आहे? नाही नाही आई, असं होऊ शकत नाही, थांब मी 1 मिनिट पाहतो. असं म्हणत
आता ऋषिकेश कपात जो उर्वरित चहा असतो तो डिशमध्ये ओतून पाहतो, तर त्यामध्ये 4 दगड असतात. आता मात्र ऋषिकेशलाही धक्का बसतो. आता लताबाई नाटक करत म्हणतात, दगड म्हणजे तुझ्या बायकोने चहामध्ये मला दगड खाऊ घातले आहेत. ऋषिकेश, अरे काय हे? ऋषिकेश म्हणतो, नाही आई, आई असं जानकी करूच शकत नाही, थांब. असं म्हणत तो गुलाबदादाला आवाज येतो. गुलाबदादा विचारतात, काय झाले मालक? ऋषिकेश म्हणतो, गुलाब, अरे हे काय आहे? चहामध्ये दगड. आता मात्र गुलाबलाही धक्का बसतो. तर त्याचवेळी ऐश्वर्या आणि सारंग येतात. ऐश्वर्या नाटक करत म्हणते, काय झाले, कशाला आरडाओरडा करताय? तर इकडे गुलाबदादा म्हणतात, नाही ऋषिकेश दादा, अहो मी चहामध्ये दगड वगैरे टाकले नाही. खरं तर हा चहा जानकी वहिनींनीच माझ्याकडे दिला, मी फक्त इथे घेऊन आलो आहे. तर आता लताबाई म्हणतात, म्हणजे तुझ्याकडे जानकीने दिला? तर गुलाब म्हणतो की हो, जानकी वहिनीनेच माझ्याकडे दिला. तर ऐश्वर्या म्हणते, जानकीने हे सगळं काही केलं आहे. तर सारंग धक्का बसल्याचं नाटक करतो आणि त्या दगडांकडे पाहत म्हणतो, बरं झालं माझं नशीब थोर म्हणून मी हा चहा प्यायला नाही, नाहीतर मलाही हे दगडच खावे लागले असते. आता मात्र ऋषिकेश काहीच बोलत नाही. तर ऐश्वर्या म्हणते, बरं झालं ते दगड या बाईंच्याच नशिबात होते, जानकीने चांगलाच धडा शिकवला आहे. असं म्हणत ऐश्वर्या मुद्दामहून नाटक करू लागते. लताबाई जोरातच ओरडत म्हणतात, अगं गप गये. तर त्यानंतर लताबाई ऋषिकेशला म्हणतात, बघितलंस का ऋषिकेश, अरे तुझी बायको मला मारायला निघाली होती आणि तू काहीच बोलत नाही आहेस. अरे तिच्यामुळे आज मला त्रास झालाय. अगोदरच तिला मी या घरामध्ये नको होते आणि आता घरातून बाहेर काढण्यासाठी ही सगळी काही नाटकं चालली आहेत. ज्यावेळी मी तिच्याकडे चहा मागितली त्यावेळी सुद्धा नाटकं केली आणि म्हणूनच तिने हे सगळं काही मुद्दामहून केलं आहे. असं म्हणताच ऋषिकेश म्हणतो, नाही आई, माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे, जानकी असं काही करणार नाही. लताबाई म्हणतात, म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी खोटं बोलतेय? ऋषिकेश म्हणतो, नाही आई, अगं मी असं नाही म्हणत, परंतु जानकी असं काही करणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे. लताबाई म्हणतात, घे, तू अजूनही तुझ्याच बायकोची बाजू घेणार आहेस. तर ऋषिकेश म्हणतो, आई बाजू घेण्याचा विषयच नाही, परंतु जानकी असं वागूच शकत नाही आणि जानकी असं वागायला ती काही ऐश्वर्या नाही आहे. तर ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा. तर त्यानंतर सारंग म्हणतो, ऋषिकेश दादा तू का बोलतोयस ऐश्वर्याला, हे सगळं काही तुझ्या बायकोने केलं आहे आणि माझ्या बायकोवर आरोप का करतोयस, आणि ऐश्वर्या असं काही वागणार नाहीत. आता ऋषिकेश म्हणतो, आई प्लीज जरा तू शांत होशील का? तर आता लताबाई म्हणतात, कशी शांत राहू, मला किती त्रास होतोय हे तुला कळत नाही आहे का? आणि त्याचवेळी जानकी घरी येते. लताबाई म्हणतात, ती बघ तुझी आली बायको, आता विचार तुझ्या बायकोला जाब. आता जानकी सगळ्यांकडे पाहत असते, नक्की काय घडलंय हे जानकीलाही माहीत नसतं. आता लताबाई जानकीला विचारतात, काय गं, मला मारण्याचा प्लॅन होता ना तुझा? जानकी म्हणते, काय, तुम्हाला मारण्याचा प्लॅन? तुम्ही काय बोलताय, मी असं काहीही केलं नाही. लताबाई म्हणतात, हो का, मग माझे चहामध्ये दगड का टाकलेस? जानकी म्हणते, चहामध्ये दगड? नाही नाही, मी असं काहीही केलं नाही. ऋषिकेश, अहो या काय बोलतायत, मी खरंच असं काही केलं नाही आहे. लताबाई म्हणतात, मग हे काय आहे? आता ज्यावेळी जानकी स्वतःहून पाहते त्यावेळी जानकीलाही धक्का बसतो. जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, अहो मी चहामध्ये दगड वगैरे काय टाकेन, मी फक्त गरम केलेला चहा थर्मासमध्ये होता आणि तोच चहा यांच्यासाठी दिला आणि गुलाबदादा घेऊन आलेत, बाकी मी काहीही केलं नाही. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं मग चहामध्ये दगड आलेच कुठून? जानकी म्हणते, ऋषिकेश अहो खरंच मला यातील काही माहीत नाही आणि मी खरंच दगड वगैरे काही टाकलं नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. लताबाई म्हणतात, हे सगळं काही समोर असताना माझा मुलगा तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे का? अगं आज तुझ्यामुळे मला त्रास होतोय. तर ऐश्वर्या म्हणते, कमाल आहे जानकी, अगं बदला घेण्यासाठी तू एवढं मोठं पाऊल उचललेस, चहामध्ये दगड, मानलं तुला. जानकी म्हणते, ऐश्वर्या तू गप्प बस, तू एक शब्दही बोलू नकोस, तू काय आहेस हे मला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे तुझं थोबाड बंद ठेवायचं. असं म्हणत आता जानकीने ऐश्वर्याचा थोबाड तर बंद केलेलं असतं, परंतु लताबाई जानकीवर आरोप करायचे काही थांबत नाही. जानकी म्हणत असते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही केलं नाही. लताबाई म्हणतात, तू नाही तर मग या गुलाबने केलं आहे का? काय रे गुलाब, तू केलं आहेस का हे? गुलाबदादा म्हणतात, नाही नाही, मी असं काहीही केलं नाही. जानकी म्हणते, प्लीज गुलाबदादांवर या सगळ्याचा आरोप घालू नका, कारण गुलाबदादांची यामध्ये काही चूक नाही. लताबाई म्हणतात, हो का, मग हे सगळं काही तूच केलं आहेस ना? जानकी म्हणते, पण तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तर आता लताबाई म्हणतात, अगं जानकी तू हे घातलं नाही आहेस तर मग चला किचनमध्ये जाऊन बघू तू काय नक्की केलं आहेस ते. असं म्हणत लताबाई आता सगळ्यांनाच किचनमध्ये घेऊन येतात. आता जानकी पुढे येते, ऋषिकेशला चहाचा टोप दाखवते आणि त्यानंतर थर्मासमध्ये चहा ठेवल्याचं सांगते. तर आता लताबाई म्हणतात, हे सगळं काही तूच केलंस. जानकी म्हणते, अहो पण पुरावा कुठे आहे? पुरावा असेल तर सांगा ना, मी असं खरंच काही केलं नाही. आता सारंग
नाटक करत बेसिंगच्या तिथे जातो आणि म्हणतो, अरे बापरे, बेसिंगमध्ये एवढे दगड. आता मात्र सर्वच जण पाहतात. आता जानकीलाही धक्का बसतो की घरातील बेसिंगमध्ये एवढे दगड कुठून आले आहेत. आता लताबाई म्हणतात, मिळाला का पुरावा, म्हणजे कोणाला संशय येऊ नये म्हणून उरलेले दगड तू इथे बेसिंगमध्ये टाकलेस, म्हणजे मला चहा देण्यासाठी तू बाहेर जाऊन दगड घेऊन आलीस. तर जानकी म्हणते, नाही, मी असं काहीही केलं नाही. आता ऋषिकेश काही न बोलता तिथून निघून जातो. तर जानकी ऋषिकेशच्या मागे मागे येत ऋषिकेशची समजूत काढत असते. जानकी म्हणत असते, ऋषिकेश प्लीज माझं ऐकून घ्या, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काहीही केलं नाही. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं काय करू तुझं, सांग ना, तू असं का वागतेस. जानकी म्हणते, ऋषिकेश तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का. ऋषिकेश म्हणतो, जानकी विश्वासाचा प्रश्न नाही, आज तू जे काही वागलेस ते चुकीचं वागलेस. आणि ह्या सगळ्यामुळे आता ऐश्वर्याला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर आता ऐश्वर्या खुश होते. तर त्यानंतर ऋषिकेश लताबाईंची हात जोडून माफी मागत म्हणतो, आई मी तुझ्यासमोर हात जोडून तुझी माफी मागत आहे. जानकीच्या हातून चूक झाली, परंतु अजूनही माझा जानकीवर विश्वास आहे, ती असं करेल असं मला नाही वाटत. असं म्हणत आता ऋषिकेश लताबाईंची माफी मागतो. परंतु ऐश्वर्या आणि सारंग या सगळ्याचा आनंद घेत असतात. तर जानकी म्हणते, ऋषिकेश हे सगळं काही या ऐश्वर्याने. तर आता सारंग काही बोलणार तर ऐश्वर्या म्हणते, थांबा सारंग, काय चाललंय जानकी, अगं या घरात काही घडलं तरी मीच केलं असंच तुला वाटतंय का. ऋषिकेश जरा मला मान्य आहे, या अगोदर मी खूप चुका केल्या आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जे काही घरात वादळ निर्माण झाले आहेत, जे काही घरामध्ये वाद निर्माण होत आहेत, त्या सगळ्याला तुमची बायको ही जानकी कारणीभूत आहे, हे मात्र विसरू नका. असं म्हणत आता ऐश्वर्या सारंगला घेऊन रूममध्ये निघून जाते. तिथून गुलाबदादा निघून जातात. तर लताबाई नाटक करत म्हणतात, राहू दे, याच्यापुढे तुझ्या बायकोच्या हातचं काहीही खायला नको, मला जे हवं आहे तेच मीच बनवून खाईन. असं म्हणत लताबाईसुद्धा निघून जातात. जानकी म्हणते, ऋषिकेश माझ्यावर विश्वास ठेवा, यामध्ये माझी काहीही चूक नाही. असं म्हणत जानकी निघून जाते. जानकीला खूप वाईट वाटतं. आता ऋषिकेश तिच्या मागून रूममध्ये येतो आणि जानकीला म्हणतो, जानकी प्लीज माझं ऐकून तरी घे. जानकी म्हणते, तुम्ही सर्वांसमोर माझ्यावर ओरडलात, ऋषिकेश तुमचा एवढाही माझ्यावर विश्वास नाही आहे का. ऋषिकेश म्हणतो, जानकी विश्वास आहे आणि तू मुद्दामून केलेस असं मला वाटत नाही, पण चुकून तर घडलं असेल ना. जानकी म्हणते, चुकून, गेले कित्येक वर्षाचा माझा संसार आहे आणि असं कधी घडलं आहे का की आत्ता घडायला. जानकी म्हणते, ती बाई तुम्हाला फसवते, खरं तर ती बाई तुमची आईच नाही आहे. ऋषिकेश म्हणतो, बस जानकी, काय चाललं आहे तुझं, एवढे पुरावे समोर असूनसुद्धा तुझा विश्वास नाही आहे का. आता मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही. जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल, कारण आज मी डॉक्टर श्रीकांत यांना भेटून आली आहे. आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेश विचारतो, काय. तर आता जानकी म्हणते की हो, कारण डॉक्टर श्रीकांत ज्यावेळी आपल्याकडून सॅम्पल घेऊन निघालेत त्यावेळी डॉक्टर श्रीकांत यांचं वाटेत ॲक्सिडेंट झालं आणि मला तरी वाटतं नाही, खात्री आहे की ते रिपोर्ट त्याच वेळी बदलले गेले आहेत. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं काय चाललं आहे तुझं, खरं सांगू का, तुला ह्या सगळ्याचा त्रास होतोय कारण तू हरली आहेस आणि हे तुला सहन होत नाही, कारण तुझी हार तुला मान्य नाही आणि म्हणूनच हे सगळं काही तू करत आहेस. जानकी म्हणते, ऋषिकेश म्हणतो की हो, कारण तू हार पचवू शकत नाहीस आणि तुला हार सहन होत नाही आहे आणि म्हणूनच ही सगळं काही उकळून काढण्याचा प्रयत्न करतेस. अगं एखादी गोष्ट उगाळत बसून किती वेळा त्याचा केस काढत बसायचा आहे जानकी, हे आपल्यालाही कळायला हवं. असं म्हणत ऋषिकेश रागानेच तिथून निघून जातो. परंतु जानकीचं मन आणि तिला खात्री असते की हे सगळं काही ऐश्वर्याचंच कारस्थान आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये जानकी आता गुलाबदादांना म्हणते, गुलाबदादा ज्यावेळी डॉक्टर श्रीकांत आपल्याकडून सॅम्पल घेऊन गेले त्यानंतर समोरच्या चौकामध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिथलं CCTV फुटेज तुम्ही घेऊन याल का. असं म्हणत जानकीने आता गुलाबदादांना ते CCTV फुटेज आणायला सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे ऐश्वर्या सारंगला म्हणते, आता जानकी ऐश्वर्या हो पाहत आहे. तर दुसरीकडे आता जानकीच्या हाती पेनड्राईव्ह लागलेला असतो आणि ते CCTV फुटेज जानकी पाहत असते. तर ऐश्वर्या इकडे सारंगला म्हणते, आता तिचंच कारस्थान मी तिच्यावर उलटवणार आहे. असं म्हणत ऐश्वर्या आता सुमित्राताईंना भेटायला येते आणि म्हणू लागते, आई या सगळ्याचा विचार तुम्हाला लवकरात लवकर करावं लागेल, नाहीतर हे सगळं काही ऋषिकेश दादांच्याच हाती लागेल. तर आता सुमित्राताई म्हणतात, मी आता काय करू सांग ना. तर ऐश्वर्या म्हणते, लवकरात लवकर या प्रॉपर्टीचे हिस्से करा. आता घराचे हिस्से करायचं हे ऐश्वर्याचं बोलणं ऐकल्यानंतर सुमित्राताईंना धक्काच बसतो. आता सारंग ऐश्वर्याकडे पाहू लागतो. आता ऐश्वर्याचा हा एवढा मोठा भयानक प्लॅन जानकी यशस्वी होऊ देईल का,
या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.